सशी मग आता गाल दुखत नाही का तुझे? खरं एकच गाल फुगला तुझा? बघू दुसरा पण फुगला? बघू सचीला गाल फुगी झाली बर का आणि 7 पसरली आहे. तिच्या क्लासमध्ये कोणाला झाली पहिली? मला काय माहिती आता. मग तुला एकदम कसं काय आली गाल फुगी? पाय आता हे गाल फुगल्यावर सची किती भारी दिसतीये. पण अशी गाल फुगीची गाल फुगीमुळं गाल बरे नाही वाटत. ओरिजिनल पाहिजे. नको 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 फुगू नको. दवाखाना करून आली 2 दिवसापूर्वी पण अजून वसरला नाही तो गाल. लहानपणी पण मला अशीच गाल फुगी झाली. त्याचे टंब फुगलेले होते असे दोन्ही गाल असे टंब. नको दुखल हे इथं दुखत आहे. कुठं दुखत ग? इथं इथून एवढंसं फुगलंय. हे काय सगळं फुगलंय इथं कानाच्या खालून ना. कानाच्या खालून मा पण दुखतोय खूप. घाल माही पण गाल टंब होत्या का काय? मा पण एक कान कानाखाली दुखत आहे. हात लावते. हात लावून काय होत नाही. राहू दे थांब. आता काही माय झाली लहानपणी गाल फुगी मोठ्यापणी कायची होती होते का? म्हणूनच माय ना कान दुखत होता बरं का इतके दिवस. अगं तसं काय नाही राहू दे. दुसरा पण गाल आहे ना तिचं दुखत आहे इथं इथं ना इथं दुख राहिले. जाऊ दे गाल फुगू राहिले. किती घरात आली माया पण किती गरम झालंय तिला फार पूर्ण घाम झालाय. पत्र्यातून इतकं गरम होतंय ना म्हणूनच मी फॅड लावत नाही. फॅड लावलं का आणखी ती गरम वाफ येते. मग औषधं घेतले का? तापाचं औषध आहे ना का ग? तापाचं औषध आहे का? अजून काय डॉक्टरने काय दिले? अँटीबायोटिक. लिंबू सरबतचं औषध. अच्छा चॉकलेट पण का? लिंबू सरबतचं औषध आहे. ऐक ना लिंबू सरबत सारखीच टेस्ट आहे आणि पाण्यासारखं औषध आहे. अच्छा संत्रा लिंबू सारखी टेस्ट आहे. लिंबू सारखी. अच्छा लिंबू सरबत सारखी. हो का? गोड पण आहे लिंबू पण आहे. मग काय नाही प्यायला काय वाटत नाही है ना. कडू असलं तर नको वाटत है ना. पण अँटीबायोटिक आणि औषध ते तापाचं औषध कडे मला पाणी प्यावं लागतं याच्यामध्ये. पाणी प्यावं लागतं का? अच्छा ठीक आहे चालेल. मग करावा आता आराम है ना. अभ्यास करावा आराम करावा. पण आम्हाला कुठला आराम कळतो? आम्हाला तर नुसतं इकडून ये तिकडून ये इकडं खेळ इकडं जाय. त्या मांजराला ओढ त्या बोक्याला ओढ. त्या बोक्या पळत असं खाली 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 लपत असं याच्या खाली बघा. आणि मस्त बेळ घेतलाय खाली कारण गरम होत नाही. नको 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 ग नको चावलती. असं त्रास नाही देऊ. त्याला राग येतो त्याच्या हातापायांना हात लावल्यावर. चला एक वार पुन्हा मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आपल्या भुईमुगाच्या शेतात. पण आता भुईमुगाचं काही काम नाही. पाणी बिणी नाही द्यायचं. तर आपलं काम चाललं आहे भुईमुगाच्या अवतीभोवती जे विलायती झाली आहे ते काढायचं काम चालू आहे. आणि आता तर पाहिलं तर इतकेच काका आले होते 10-15 मिनिटापूर्वी आणि सर्वच्या सर्व विलायती काढून झाली त्यांची. हे एवढ्या भागामध्ये होती. हे इथून एवढ्याशा भागामध्ये एवढी झाली ती सगळी विलायती काढून. आता ही विलायती जी आहे ते अजून हिरवीगार आहे. पण आता जी वाळेल ती जाळणार पण असतील. आता झाली विलायती काढून. आता हे अवतीभोवतीचं जे गवत आहे ते काढायचं काम चाललंय. आणि गवतामध्ये हे काय रानगवत आहे. रानगवत तर हे दिसतंय सदाफुलीचं म्हणजे रान सदाफुलीचं. हे पहा शेंगा अगदी तशाच पद्धतीने ही रान सदाफुली राहते आणि याला पांढरी पांढरी फुलं येतात. तशी आता ही जसं कडक उन्हामुळे थोडीशी अशी सुकली आहे आणि याला की पाणी भेटलं असतं तर फुलं पण दिसले असते. अगदी सदाफुली सारखेच राहतात अगदी. पण ते अगदी छोटे छोटे असतात. अगदी अशी एवढे एवढेसे असतात. आणि यापूर्वी मी तुम्हाला दाखवलेले पण आहे ते फुलं कसे असतात. काका पाणी नाही द्यायचं? पाणी कधी? उद्या आहे ना आपल्याला. आता हे पूर्ण पाणी द्यायचंय. भुईमुगाला पण द्यायचंय. भुईमुग बघा आपला. आणि चला तुम्हाला दाखवते तिळाच्या पेट्या. बघा बघा
खजिन्याच्या पेट्या आपण पाहिलेल्या आहे, ऐकलेल्या आहे. खजिन्याच्या पेट्या आपण असं ऐकून असतो ना. तर बघा असा आमचा हा खजिना तिळाच्या रूपात. तिळ बघा याच्यामध्ये ना आणखीन पेट्या वाढत जातील अशी मस्त अशी एक एक पेटी बघा किती भारी दिसते केले. एक शृंखला टाईप एका शृंखला आणि असं एकावर एक आलेली छान अशी तिळाची पेटी. आणि ह्या पेट्यांमध्ये तीळ असतं. तर तुम्हाला बघायचं असेल ना, तुम्ही कोणाला बघायचं असेल तर सांगा, मग मी हे तिळाच्या पेट्या म्हणजे ज्यावेळेस तीळ काढला जाईन त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवेन. इथं पण तिळाची पेटी किती भारी दिसते की नाही, एकावर एक. आणि ही तांदूळख्याची भाजी. बघा आता आपलं लसूण पाणी द्यायचं आहे. आणि ह्याचे शेंडे का वाळले जातात, कारण आता उन्हाची तीव्रता जास्त आहे ना, पारा जास्त आहे, त्याच्यामुळे हे जे झाडांचे जे आहे ते वरचे असे शेंडे आपोआप जळल्यासारखे होतात हवामानानुसार. आणि आपला भुईमुग असं वाटतं लोळू घ्यावं, इतकं सुंदर असं वाटतं ना, असं गार हिरवा. बघा त्या दिवशी शेंगा तोडून नेल्या, अजून शेंगा आल्या. मला असं वाटतं ते हे कवळ्या शेंगा घ्यावं तोडून, म्हणजे भाजीला होईन. तर मी भाजीला घेते काढून. हे मस्त इकडं पण आलेलं आहे शेंगा भरपूर, घेते काढूनच. आहे हे पाय इथं पण शेंगा आहे. उद्या मग पाणी भरल्यानंतर हे काढायला गेलं ना, तो उपटायला बसले हे, त्याच्यापेक्षा आत्ता घेते काढून. उद्या पाणी द्यायचंय तर काकांची तयारी आतापासून चालू. तिकडचे खोदत त्यांनी सगळं. काका एवढ्या शेंगा तोडल्या आणि अजून एवढ्या आहे ते. काकांना आता काकांनी ते तिकडं सगळं असं उद्या ना पहाटे यायचंय आम्हाला. मग एकदम पाणी सोडलं तर एकदम डायरेक्ट त्या पहिल्या वाफ्याला जाईन अशी योजना केली त्यांनी. म्हणजे असं माती बिती लावून ठेवली. तिकडं बिलायती काढली, आता शेंगा तोडू राहिले. मी तोडते काकडे. आणि आपल्या इथला बघा सूर्य, मी तुम्हाला सूर्यदर्शन म्हणजे सनसेट पॉइंट दाखवणार आहे. अगदी ढगातल्या ढगात हा बुडाला जातो, इतकं सुंदर असं दिसतंय. आता मी बोलत बसले तर दाखवत बसले तर मग शेंगा राहतील. मन्या आला, मन्याला कुठं दिसली काय माहिती. मी बसला तिथं. म्हणे मी तुला कुठे दिसले रे? वाघच आहे, वाघासारखं बसतं काय मस्त. स्टाईल त्याची. बक्या, हे बक्या नाव काय आता ठेवा म्हटलं. एक नाव ठेवलं जेरी, एक ठेवलं टॉम. आता मांजर, माझं नाव मनी, तर तो मनिया. माझ्या जोडीला मनिया. का रे मनी आणि मनिया. मी मनी हा रे म्हणे. असं आहे ते आमचं नाव, जोडगळी नाव आहे ते. आणि माझं परग सोनू. असे तिघांचे नाव आमचे. काकांनी तोडले तेवढे किती एवढं शक्य आहे. पाऊस सुरू व्हायचं ते सगळं. ते तिघांचे नाव असे बरोबर येत्या, पण कसं येतं मनी हा मन्या आणि म्हणजे पोरग सोनिया. ह्या दृष्टीने नाव ठेवलं त्याचं. तर डायरेक्ट तोंडात आला तर बके म्हणते त्याला. बघा आमच्या इकडचा तर हा सूर्य तुम्हाला सांगते की डायरेक्ट ढगातल्या ढगात बुडतो. एकदम मस्तपैकी हा सनसेट पॉइंट आहे आमच्या इथं. डोंगरामध्ये पण नाही, डायरेक्ट ढगातल्या ढगात गायब होतो.
उन्हाळ्याचे 8 दिवस लय होते. काय ते पाणी ना, तेच ना, ऊन लई ना. 8-7 वाजेपर्यंत लाईट असलो पण पाणी भरलं. हा ना, ऊन लई मोरे काका. मिरच्या आल्या असतील, पाहावं लागतील. थांबा, मला तुम्हाला जायचं तर जा, मी मिरच्या पाहून येते. चला आता आपले एवढे झाले, आता सगळे तोडले मी. बाकीचे कवळे असतील 1-2 फक्त, असे 1-2 ठेवलेले ते, बाकी ते न्यायचे. प्रत्येक झाडाला आहे तशात. हे पण आहेच म्हणा कवळे झाले. हाताला हे काटे ना ज्यावेळेस हे तोडलं बघा. सूर्य बुडत चाललाय, पण त्याला खूप खास वेळ काढावा लागेल मला, आणि सनसेट पॉईंट घ्यावा लागेल. पण आमच्या इथे आहे ना, आकाशातच बुडतो. हे तुम्हाला दाखवायचं आहे मला सनसेट. आमचा पॉईंट म्हटला तरी चालत. मिरच्या आहेत पण कवळे आहे. काय करावं, अजून कवळ्याचे अजून 1-2 दिवसांनी होतील. अजून आहेत, इकडं आहे. हे पण इथं आहे, पण हे पण कवळ्याच दिसते. अजून 2-4 आहे. इथं आहे. हे पण निघाल्या, सापडल्या. काय करावं. अशा जर मिरच्याचे जर 10-15 रोपं लावले असते तर घरच्या घरी मिरच्या झाल्या असत्या का हो काका, मसाल्याला. त्याचं पण लय राहतं बाई फवारणी. आपलं काही फवारलेलं नाहीये. भरपूर आले मिरच्या. हे काय एकच रोपटं, पण असं शेतामध्येच चांगलं. ते परस बागेत लावते ना, तर ते परस बागेमध्ये एवढे मिरच्या लावले मी, एवढं टोमॅटो लावले, आळू लावली, पण काही आलं नाही ते. पण हे कसं वावरामध्ये इतर फुलं राहिले तर मग ते बी फुलात आहे असे. तर तसं वाटतं आपण घाला मुर्जा, पण असं असतं वावरामध्ये. कसं आता याला काही पाणी काय, ते 8-10 दिवस झाले पाणी नाही दिलेलं. मस्त असं मिरच्या घेतल्या मी काढून. 1-2 रोपं सगळे मला असं वाटतं तिकडचं रोपे नाही, हे इकडेच लावायला लागत होतं मी, म्हणजे मग भरपूर आले असते. पण काही चूक केली, इकडे दिलं लावून. आणि आता भुईमुग काढल्यानंतर मग इकडं कोणी स्पेशली 1-2 मिरच्यांना पाणी देते. भुईमुग लसूण काढल्यानंतर असे आता आहे तोपर्यंत मस्त होते. शेंगा घेतला. चला ना, काकांचं गवत काढायचं काम चालूच आहे. दिसलं का उपटायचं, पण आता लय दाट झालंय काका. नका जाऊ, एवढा दाट झालाय याच्यामध्ये जात नका जात. काय आता गवत तर काढून किती काढणार आहे आता. असं दाट झालेलं आहे, आणि उन्हाळ्याचं नको वाटतं तसं एवढं दाटमध्ये. चलो मनिया, चलो बके, चल उचलून घेऊ तुला. पायी चल. चला पायी. चल माझ्या गोड मैत्रिणींनो आणि मंडळींनो, कसा वाटला चॅनलवर येत जावा आणि प्रतिक्रिया देत जावा, आणि सांगावा काय चुकलं मागलं. आम्ही तशी साधी माणसं. आणि गावात म्हणजे कार्यक्रमाचे अपडेट देतच राहू दे. रोजच्या रोज तवा पायऱ्या सबस्क्राईब केला नसेल तर करून ठेवा. चला भेटूया नवीन दिवसासह नवीन ब्लॉग घेऊन आणि आपल्या चॅनल